नमस्कार मित्रांनो, लावण्य मल्टी सर्व्हिसवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। चॅनलला नवीन आले असेल तर चॅनलला खाली लाल बटनचं एक बटन आहे, त्याला सबस्क्राईब करा। सर्वांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करावं, जेणेकरून तुमच्या मोबाईलवरती रेग्युलर नवीन ऑनलाईन अपडेट, सरकारी योजना यांची माहिती तुम्हाला मोबाईलवरती येत जाईल। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑन करा, जेणेकरून मी जर काही व्हिडिओ टाकले ते तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्यापर्यंत पूर्ण माहिती येत जाईल। आजचा हा खास व्हिडिओ आहे पी एफबद्दल आपण सर्व माहिती बघणार आहोत। पी एफमध्ये काय काय प्रोसेस असतात, पी एफ कसा काढायचा, पी एफ कसा मागचा पुढे ट्रान्सफर करायचा, या सर्व प्रोसेस आपण आज बघणार आहोत। मी आज तुम्हाला सर्व दाखवणार आहे की कशा प्रकारे पी एफ आपण ॲडव्हान्स काढायचा, पूर्ण काढायचा, सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर नॉर्मली तुम्ही सर्व हा व्हिडिओ पूर्ण बघावा, तुम्हाला सर्व माहिती मी व्यवस्थित सांगणार आहे। चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओबद्दल, पी एफची पूर्ण प्रोसेसबद्दल। तर नॉर्मली काय असतं की तुम्हाला एखाद्या तुम्ही कंपनीमध्ये काम करताय, त्या कंपनीमधनं तुम्हाला एक यू एन नंबर असतो, तो यू एन नंबर दिला जातो, त्यालाच पी एफ नंबरसुद्धा आपण म्हणतो। पी एफ नंबर हा वेगळा असतो आणि यू एन नंबर हा वेगळा असतो। तर तो जो यू एन नंबर आहे 100 किंवा 10 पासून चालू होतो, तो यू एन नंबर आहे, तो युनिक नंबर आहे। त्यामध्ये काय असतं की तुमचे सर्व पी एफचा रेकॉर्ड असतो। तो यू एन नंबर कंपनीमध्ये घेतल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन कुठेतरी नेट कॅफे किंवा सेतू केंद्र इथे जाऊन तो यू एन नंबर प्रथम ॲक्टिवेट करावा लागतो। पी एफची एक पूर्ण वेबसाईट आहे, तुम्ही यू एन नंबर टाकलं गुगलवरती तर यू एन पोर्टल येऊन जाईल। त्यावरती खाली ॲक्टिव्ह नावाचं एक बटन असतं, त्याला क्लिक करायचं आणि ॲक्टिव्ह करताना मग तुम्हाला आधार नंबर, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा यू एन नंबर ही अशी माहिती भरायची आहे। भरल्यानंतर तुमच्या मोबाईलवर जो आधारला नंबर लिंक आहे त्यावरतीच सर्व प्रोसेस होतात। जर आधारला नंबर लिंक केलेला नाही आहे तुम्ही आणि तो दुसराच नंबर लिंक आहे आणि त्याचा ओ टी पी तुम्हाला मिळत नाही आहे, तर तुम्हाला पी एफचं कोणतंही काम करता येणार नाही। त्यामुळे तुमच्या आधारला मोबाईल लिंक असणं, पी एफचं काम करताना आधारला मोबाईल लिंक असणं किंवा तो मोबाईल तुमच्याजवळ असणं फार महत्त्वाचं आहे। हा पहिला मुद्दा आहे की आधारला मोबाईल लिंक असल्याशिवाय किंवा मोबाईल तुमच्याजवळ नसेल आणि मोबाईल लिंक नसेल तर पी एफचं कोणतंही काम होणार नाही। त्यामुळे प्रथम तुम्ही यू एन नंबर घेतल्यानंतर आधार सेंटरवर जाऊन तुमच्या आधारला मोबाईल लिंक करावा। मोबाईल लिंक केल्यानंतर वेबसाईटवरती येऊन तुम्ही तुमची माहिती यू एन ॲक्टिवेटचं बटन दाबून यू एनची माहिती पूर्ण भरावी। तुमचं नाव, जन्मतारीख आणि तुमचा मोबाईल नंबर जो आधारला लिंक आहे तोच। ओ टी पी येईल मोबाईलवर, ओ टी पी टाकल्यावर तुमचा यू एन सक्सेसफुली ॲक्टिवेट असा मेसेज मोबाईलवर येईल। मोबाईलवर आल्यानंतर त्याच्यामध्ये एक यू एन नंबर आणि पासवर्ड राहील, तो तुम्ही परत एकदा पोर्टलवर किंवा वेबसाईटवर जाऊन लॉग इन करायचं आहे। लॉग इनमध्ये यू एन नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन होईल। जर त्याने विचारलं की पासवर्ड चेंज करा, तर मग पासवर्ड चेंज करायची प्रोसेस तुम्ही तिथे करू शकता किंवा तिथे लॉग इन होतच नसलं तर फॉरगेट पासवर्ड खाली ऑप्शन असतं फॉरगेट पासवर्डचं, तर फॉरगेट पासवर्ड करून तुम्ही तुमचा नवीन तुमच्या मनाने पासवर्ड ठेवू शकता। तो पासवर्ड फक्त 1 महिना चालतो, त्याच्यापुढे तो एक्सपायर होऊन जातो। 1 महिन्यानं जर तुम्ही चेक करायला गेले तर तिथे नवीन पासवर्ड बनावा लागतो, तेव्हा ते चेक करता येतं। आणि पासवर्ड प्रत्येक वेळेस एक्सपायर होतो तेव्हा बॅलन्ससुद्धा तुम्हाला दिसत नाही तुमच्या पी एफचं। त्यामुळे पासवर्ड हा रेग्युलर तुम्ही बदलत जा। तुमच्या मोबाईलवरनंही सुद्धा तो फॉरगेट होतो, प्रत्येक महिन्याला तो पासवर्ड चेंज करायचा, जेणेकरून तुम्ही त्याच्यामध्ये अपडेट राहाल। दुसरं आहे, तुम्ही पी एफ ॲक्टिवेट केला आहे, तुमच्याकडे पासवर्ड आला आहे आणि तुमचं लॉग इनसुद्धा झालं आहे, तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की त्या पी एफला तुमच्या आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँकेचं पासबुक हे लिंक करणं, त्याला म्हणतात पी एफ KYC करणं। हे 3 कामं फार महत्त्वाचे आहेत की तुमच्या पी एफला तुमच्या यू एन नंबरला आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँकेचं पासबुक हे लिंक करणं फार महत्त्वाचं आहे। त्यामुळे हे तुम्ही लिंक करा। तिथे बाजूला KYCचं ऑप्शन आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँकेचं पासबुक KYCमध्ये जाऊन तुम्ही ते लिंक करा। लिंक
तुम्ही रिक्वेस्ट टाकल्यानंतर ती रिक्वेस्ट कमीत कमी 10 ते 15 दिवसांनी तुमची कंपनी अप्रूव्हल देते. पहिले तर ते बँकेत जातं व्हेरिफिकेशनला की या नावाचं, या व्यक्तीचं या बँकेत हे अकाउंट नंबर आहे का, त्याचं व्हेरिफिकेशन हे बँक करते पहिले. आणि बँकने अप्रूव्हल दिल्यानंतर मग ते कंपनीत जातं. मग कंपनी अप्रूव्हल देते आणि तेव्हा ते त्याला लिंक होतं, अन्यथा ते लिंक होत नाही. तुमच्या नावामध्ये प्रॉब्लेम असला, तुमच्या आधारवर वेगळं नाव आहे, पासबुकवर वेगळं नाव आहे, तरीसुद्धा लिंक होत नाही. त्यामुळे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचं पासबुक आणि PF याच्यावरती नाव, जन्मतारीख आणि तुमची डेट ऑफ बर्थ हे पूर्ण प्रॉपरली सगळी डेटा, सगळ्याचा डेटा मॅच झाला पाहिजे. म्हणजे तुमचं आधार कार्ड ओके आहे, तुमचं पॅन कार्ड ओके आहे, तुमचं बँकेचं पासबुक ओके आहे आणि PFवरची माहितीसुद्धा ओके आहे. सर्व माहिती ओके असेल तर तुमचं हे सर्व एकमेकांना लिंक होईल आणि तुम्ही PF पुढे ॲडव्हान्स काढू शकता किंवा काम सोडलेला काढू शकता. पण यामध्ये गडबड असेल तर मग तुम्हाला फार प्रॉब्लेम आहे. त्याच्या वेगवेगळ्या कंप्लेंट टाकावं लागतात, वेगवेगळे डॉक्युमेंट अपलोड करावं लागतात आणि ती कंप्लेंट तुमच्या कंपनीमार्फत PF ऑफिसला जाते आणि तिथून ती अप्रूव्हल होऊन येते. त्याला वेळ जातो. ती प्रोसेस फार किचकट आहे. ती प्रोसेस आपण नंतर बघूया. KYC झाल्यानंतर तुमच्या अकाउंटला किती पैसे जमा आहेत, तुम्ही UN पासबुक एक वेगळी पोर्टल आहे UN पासबुक म्हणून, तिथे लॉग इन करून तोच यूजर आणि पासवर्ड लॉग इन करून किती टोटल बॅलेन्स आहे चेक करू शकता. तिथे 3 कॉलम असतील. पहिला कॉलम एम्प्लॉई शेअर म्हणजे तुमचे जमा होत आहेत. दुसरा कॉलम असेल कर्मचारी म्हणजे कंपनीने जे पैसे टाकले त्याचा एक कॉलम आहे आणि तिसरा कॉलम आहे पेन्शनचा. असे 3 कॉलम आहेत. बॅलेन्स चेक करताना पहिलं कॉलम तुमच्या अकाउंटचं बॅलेन्स, तुम्ही किती जमा करताय. दुसरं आहे त्याच्यामध्ये कंपनी किती टाकते आणि तिसरं आहे पेन्शनमध्ये किती जमा होत आहे. तर तुम्ही जर चालू कामाचा PF ॲडव्हान्स टाकला तर पहिल्या कॉलमला जी अमाऊंट आहे त्याच्यामधनंच ॲडव्हान्स येतो. कंपनी किंवा पेन्शनच्या या दोन्ही कॉलममधली अमाऊंट पूर्ण येत नाही. आपण पूर्ण धरतो ती अमाऊंट की ही पूर्ण आहे, पण जी पहिल्या कॉलममध्ये आहे तीच अमाऊंट ॲडव्हान्समध्ये निघते. पण जर काम सोडून 3 महिने पूर्ण झाले असतील तर तिन्ही कॉलमचे फायनल PF म्हणतात त्याला, रिझाईन फॉर्म भरून तुम्ही तुमचे तिन्ही कॉलमचे पैसे म्हणजे PF फॉर्म, रिझाईन फॉर्म, पेन्शन फॉर्म हे 3 फॉर्म भरायचेत आणि फॉर्म भरल्यानंतर पूर्ण पैसे तुमच्या अकाउंटला 15 ते 20 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला येतील. काम सोडून 3 महिने झाले असेल तर त्याला म्हणतात फायनल PF काढणे. ॲडव्हान्स PF तुम्ही कधीही काढू शकता. KYC झाली तुमची, आधार पॅन लिंक झाले, तुम्ही ॲडव्हान्स कधीही जा, ऑनलाईन जा, लॉग इन करा. लॉग इनमध्ये एकच ऑप्शन घ्या, त्याच्यामध्ये इलनेस त्याचे विचारतात आहे की कशासाठी PF पाहिजे तुम्हाला, तर इलनेस हे ऑप्शन चूज करायचं तुम्हाला. तिथे घ्यायचं आहे, ॲड्रेस टाकायचा, तुमचं पासबुक अपलोड करायचं. पासबुकवर तर सही शिक्का असणं महत्त्वाचं आहे. जर सही शिक्का नसेल तर तुमचा PF फॉर्म रिजेक्ट होईल. त्यामुळे पासबुकवर सही शिक्का असणं फार गरजेचं आहे. किंवा जर तुमचं पासबुक डिजिटली अप्रूव्हल आलं असेल तर तिथे लिहून येतं की पासबुक अपलोड करण्याची गरज नाही, बँकेकडनं हे ऑनलाईन व्हेरीफाय झालेलं आहे. पण तिथे जर विचारत असेल की पासबुक अपलोड करा तर सही शिक्क्यावालंच पासबुक अपलोड करायचं आहे. चेक असेल तर सही शिक्क्याची गरज नाही. त्यामुळे चेक तुम्ही डायरेक्टली लावू शकता. पासबुक लावायचं असेल तर सही शिक्काच लागेल. झाली KYCची पहिली प्रोसेस झाली ॲक्टिवेशन, दुसरी प्रोसेस झाली KYC, तिसरी प्रोसेस झाली ॲडव्हान्स टाकायची आणि चौथी प्रोसेस आहे काम सोडून 3 महिने झाले असेल तर पूर्ण फायनल काढण्याचे. फायनल काढताना 3 फॉर्म भरावं लागतात. एक फॉर्म आहे रिझाईन, एक फॉर्म आहे पेन्शन, एक फॉर्म आहे 19 नंबरचा, 10 नंबरचा पेन्शन, 19 नंबरचा PF. असे टोटल 3ही फॉर्म जर तुम्ही प्रॉपरली भरले तर पूर्ण PF तुमच्या अकाउंटला जमा होईल. त्याच्यातही नियम आहे की जर तुमची सर्व्हिस 9.5 वर्षाच्या वर होत असेल तर तुमची पेन्शन ही गव्हर्नमेंटला जमा होते व तुम्हाला 60 वर्षानंतर त्याची पेन्शन चालू होते. त्यामुळे तुम्ही रिटायर झाले असेल आणि 9.5 वर्षाच्या वर ड्युटी झाली असेल तर तुम्हाला पेन्शन ही मिळणार नाही. पेन्शनची जी अमाऊंट आहे ती गव्हर्नमेंटला जमा होईल आणि त्या गव्हर्नमेंटकडनं तुम्हाला आयुष्यभर 60 वर्षानंतर ती पेन्शन तुम्हाला चालू होऊन जाईल. जे काही 2,000-3,000 रुपये महिना तुमच्या अमाऊंटनुसार ते चालू होईल. त्याच्यानंतर आपण बघू की
एकच यू एन नंबर आहे आणि एका यू एनमध्ये 5-6 कंपन्यांचे पी एफ जमा झाले आहेत. मग तिथे फार कन्फ्युजन असतं. पूर्ण पी एफची एक तुम्हाला प्रिंट घ्यावं लागते की टोटल पी एफ किती जमा आहेत, आणि इकडं टोटल पासबुकच्याही प्रिंट घ्यावं लागतात की कोणकोणत्या पी एफमध्ये किती अमाऊंट जमा आहे, हे पूर्ण क्रॉस चेक करावं लागतं. आणि त्याच्यानंतर जे मागचे पी एफ आहेत, चालू कंपनीचे सोडून जे मागचे पी एफ आहेत त्यांची रिझाईन डेट भरावं लागते प्रत्येकाचं काम सोडून 3 महिने असेल तर 3 महिने झालेलेच असतात नॉर्मली, कारण की बरेच लोक ही नवीन कंपनीत जॉईन होतात, मागचे तसं सोडून देतात. त्यामुळे मागचे पी एफ तुम्हाला चालू कंपनीमध्ये ट्रान्सफर करायसाठी तिथे ऑप्शन आहे, ऑनलाईन क्लेममध्येच ऑप्शन आहे ऑनलाईन ट्रान्सफर. तर त्या ट्रान्सफर ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही मागचे जेवढे काही पी एफ आहेत ते चालू कंपनीत घेऊ शकता. सर्व पेन्शनसहित येतात, पण पेन्शन मागेच दिसते, मागच्या पी एफमध्येच दिसते की इथे एवढे पेन्शन आहे, चालूमध्ये दिसत नाही, पण ती आलेली असते. बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असतं की माझी पेन्शन कुठे गेली, पेन्शन तर मागं दिसते. बरेच लोक तर असं कन्फ्युजन करतात की मागच्या ह्याच्यात पेन्शन आहे आणि ती मला काढायची आहे, ती ट्रान्सफर झाली असते किंवा निघलेली असते, पण तिथे पेन्शनची अमाऊंट तशीच दाखवते. हे सगळ्यात मोठं कन्फ्युजन आहे पी एफचं, ती 0 होत नाही. त्यामुळे ते पेन्शन काढण्याचा प्रयत्न करू नका, ते नंतरही निघणार नाही, कारण तुम्ही ती कधी काढलेली असते किंवा ती ट्रान्सफर तुम्ही केलेली असते. तर सगळ्यात पहिले तर आहे ट्रान्सफर करण्याची जी प्रोसेस आहे, इथे तुमची चालू कंपनी आहे आणि याच्या मागे तुमच्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत, तर त्या प्रत्येकाची रिझाईन डेट तुम्हाला टाकावं लागते. रिझाईन डेट टाकतानाही ते सर्व डेट एकमेकामध्ये मॅच नाही झाल्या पाहिजे, नाहीतर इथे 1 तारखेला कामाला आहे आणि इथे 1 तारखेला काम आहे, अशी डेट मॅच झाली तर तो होत नाही. तिथे इथून 1 तारखेला काम सोडले तर इथे 2 तारखेला लागलं, असे नॉर्मली त्या पूर्ण डेट भरावं लागतात. त्याला म्हणतात रिझाईन फॉर्म. तो रिझाईन फॉर्म म्हणजे एक्झिट डेट, ह्या व्यक्तीने या कंपनीमधून कधी काम सोडलं आहे, ती रिझाईन फॉर्म भरणे म्हणजेच एक्झिट डेट, म्हणजे काम सोडलेली तारीख ऑनलाईन टाकणे. त्यानंतर आहे आपण पुढचा टॉपिक बघूया की चालू कामाचा पी एफ तर मी सांगितलं आहे तुम्हाला, मागचा पी एफ पुढे ट्रान्सफर करा. अशा प्रकारे ह्या पूर्ण पी एफच्या प्रोसेस आपण बघितल्या आहे स्टेप बाय स्टेप. पहिले यू एन ॲक्टिवेट करणे, नंतर यू एनला म्हणजे पी एफला आधार पॅन पासबुक लिंक करणे, आधार कार्डला मोबाईल लिंक करणे, त्यानंतर ॲडव्हान्स पी एफ कसा काढणे, त्याच्यानंतर फायनल पी एफच्यासाठी काय प्रोसेस आहे, पासबुक सही शिक्क्यावाला असणं. आता याच्यातल्या मेन ज्या प्रोसेस राहिली आहे ती आहे की बऱ्याच लोकांचे नाव आणि जन्मतारीख करेक्शन असतात, त्या कशा करायच्या. तर याच्यासाठी खूप लंबी प्रोसेस आहे, वेगवेगळे डॉक्युमेंट लागतात, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. ज्यांना वाटत असेल की पी एफबद्दल करेक्शनबद्दल व्हिडिओ टाकावा त्यांनी कृपया कमेंट्स करावेत, कारण पी एफबद्दल मी बरीचशी माहिती तुम्हाला थोडक्यात सांगितलेली आहे. पी एफची पूर्ण प्रोसेस सांगितली आहे, तुम्ही तुमच्या मोबाईलवर नाही करू शकता आणि एखाद्या नेट कॅफे किंवा सेतू सेंटरवर जाऊनसुद्धा करू शकता. पी एफच्या प्रोसेस ह्या काही पटकपट होणार नाहीत. मागं कोरोना टाईममध्ये पी एफ जो आहे तो ॲडव्हान्स टाकला की नॉर्मली 2 ते 3 दिवसात येतो, पण आता तो टाईम संपला आहे. त्यामुळे आता पी एफ तुम्ही ॲडव्हान्स टाकला किंवा फायनल टाकला तर तो नॉर्मली 15 ते 20 दिवसात तुमच्या अकाउंटला जमा होतो, तुमच्या प्रोसेस पूर्ण क्लिअर असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ व अपडेट तुम्हाला मिळत राहतील. कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र.